मद्यधुंद अवस्थेमध्ये महावितरण कार्यालयामध्ये धिंगाणा घातला गेलेला आहे। 3 जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा झाली आहे। खामगाव गारड गावातील ही घटना आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। ही दृश्य आपण पाहतोय। महावितरणच्या कार्यालयामध्ये तिघांनी राडा घातलेला आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये हा राडा घालण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, आवाज पोहोचतोय? जगदीश, गेल्या काही दिवसापासून आपल्याला माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळतोय। त्यामुळे सातत्यानं विजेचा लपंडाव जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। त्यामध्ये गारडगावचे काही लोक जे आहे या ठिकाणी ग्रामीण भागात असलेल्या महावितरणच्या कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी या कर्मचाऱ्याला वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो याबद्दल विचारणा केली। एवढंच नाही तर हे संपूर्ण तिघे लोक मद्यधुंद अवस्थेमध्ये होते। या ठिकाणी त्यांनी त्या कर्मचाऱ्याला लोटपोट करत जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ देखील केली आहे। अखेर या कर्मचाऱ्यांकडून खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीवरून गणेश धनोकर, शैलेश खेडकर आणि मनोज खेडकर नामक या तिन्ही व्यक्ती विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने पाऊस जो जोर आहे पावसाचा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागतो आणि त्यातून कुठेतरी या संपूर्ण तिन्ही लोकांनी या कर्मचाऱ्यासोबत शिवीगाळ करत त्या कार्यालयामध्ये गोंधळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या तक्रारीनंतर नेमकं या 3 लोकांवर काय कारवाई होती जगदीश? नक्कीच, तर या 3 लोकांवर काय कारवाई होते ते बघावं लागेल। प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।